नमस्कार, मी महेश आणि माझा सहकारी मित्र स्वानंद डाव्या आणि उजव्याच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. कालच 2024 लोकसभेचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट काय आहे याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. तर आज खरं तर मला स्वानंदशी ह्याच विषयावर बोलायचं आहे की विरोधी पक्ष ज्यांची आघाडी आहे इंडी अलायन्स, तर त्यांचं नक्की काय झालं, त्यांनी कुठल्या पद्धतीने इलेक्शन लढवली आणि आता जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर पुढच्या काही दिवसात किंवा महिन्यांमध्ये काय होणार आहे याबद्दल स्वानंदशी चर्चा करणार आहोत. तर त्याची सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करतो की मागच्या 2 इलेक्शनमध्ये अशा खूप चर्चा झाल्या की जिथे भाजप आणि काँग्रेस असे 2च पक्ष समोरासमोर आहेत, विशेषतः हिंदी हार्टलँडमध्ये, तर तिथे भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं. तर ह्या वेळेला भाजप वर्सेस काँग्रेस असे जिथे जिथे डायरेक्ट निवडणूक झाली, महाराष्ट्रापासून जम्मू काश्मीर पर्यंत अशी राज्य जर बघितली तर तिथे परिस्थिती तशीच राहिली आहे का सुधारली आहे का, काँग्रेसला काही फायदा झालाय याच्यावर थोडं. नाही, परिस्थिती सुधारली. परिस्थिती अजूनही भाजपच्याच फेवरमध्ये, पण परिस्थिती काँग्रेससाठी फार सुधारली. काँग्रेसचा 2019चा स्ट्राईक रेट भाजपच्या विरोधात हा 8% पेक्षा कमी होता. म्हणजे जिथं भाजप आणि काँग्रेस मेन पक्ष आहेत, तुल्यबळ म्हणजे समोरासमोर उभे आहेत, तिथं भाजप ही कायम जिंकणारच अशी ऍक्च्युअली चिन्ह होती. यावेळेस मात्र काँग्रेसचा स्ट्राईक रेट भाजपच्या बरोबर हा 28% वरती गेला. आणि हा एक इंटरेस्टिंग स्ट्राईक रेट का आहे, कारण हरियाणामध्ये 5 सीटर आणि 5 सीटर भाजप असं झालेलं आहे, काँग्रेस भाजप. राजस्थानमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी ऍक्च्युअली आघाडी घेऊन 8-9 सीटांपर्यंत त्यांची गेली. गुजरातमध्ये पण 1 सीट त्यांनी जिंकलं असं म्हणता येईल. आणि उत्तर प्रदेशमध्ये बिकॉज ऑफ अलायन्स विथ समाजवादी पार्टीवर एक अलायन्स असल्यामुळे त्यांनी 7 सीटर काढले, जी भाजपच्या विरोधात होती. कारण भाजप हा उत्तर प्रदेशमधला सगळ्यात मोठा पक्ष आणि डॉमिनंट पक्ष. त्याचबरोबर बिहारमध्ये देखील 1 सीट. ऑफकोर्स बिहारमध्ये बाकीच्या पक्षांच्या विरोधात काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त बेटर असतो असायचा, त्यावेळेस 1 सीट त्यांचं भाजपच्या विरोधात पण आहे. सो महाराष्ट्र हे एक मला वाटतं पॅरामाउंट इम्पॉर्टन्स राज्य आहे, त्याच्यामुळे 13 जागा या काढल्या आणि त्यातल्या मॅक्सिमम जागा या भाजपच्या विरोधात. आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष देखील काँग्रेसच आहे आज. बरोबर. आता पुढच्या प्रश्नाकडे येतोय. जिंकण्याची अनेक कारणं असतात, तर अनेक वेळा आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स चांगला झाल्यामुळे जिंकतो, कधी कधी विरोधी पक्ष किंवा समोरचा पक्ष बद्दल नाराजी असल्यामुळे जिंकतो. तर तसं आत्ताची जी विरोधी पक्षांची जी आघाडी आहे, जरी त्यांना बहुमत मिळालेलं नसलं तरी देखील त्यांनी 220 पेक्षा जास्त आकडा क्रॉस केलेला आहे. तर हा जो आकडा त्यांना मिळाला तो बीजेपी बद्दल गेल्या 10 वर्षात असणारी अँटी इन्कम्बन्सी आहे का, हे सगळे एकत्र आले आणि ह्यांचाही परफॉर्मन्स चांगला होता त्याच्यामुळे त्या आकडा मिळालाय, तुला काय वाटतं? मला वाटतं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की बीजेपी ही अँटी इन्कम्बन्सी नसलेला पक्ष आहे असं बरेच लोक म्हणतात. बीजेपी अँटी इन्कम्बन्सी सगळ्यात चांगल्या पद्धतीने मनोवर करते. मग त्यांचं संघटन हे अशा पद्धतीने तयार झालंय की अँटी इन्कम्बन्सीला व्यवस्थित बाजूला ठेवू शकतात. इस्पेशली बरेचसे जे एस्टॅब्लिश लोक असतात त्यांना डच्चू देणे ऐन वेळेला, अँटी इन्कम्बन्सी होणार नाही याच्यासाठी वेगळे मुद्दे इलेक्शनच्या आधी तयार करणे, हे ह्याच्यामध्ये बीजेपीची मास्टरी. दुसरी जी गोष्ट मला यावेळेस फार महत्वाची दाखवली, जी बीजेपीची एक मास्टरी होती, ती यावेळेस कुठेतरी राहुल गांधी म्हणता येणार नाही पण बाकीच्या लोकांनी ती ऍक्सेप्ट केली आणि त्यांच्यामध्ये इन्व्हाइट केली. ती म्हणजे सेटिंग नॅरेटिव्ह और सेटिंग टोन. इलेक्शनच्या आधी ना भाजप हे कायम सेटिंग टोन करतं, सेटिंग नॅरेटिव्ह ठेवतं, जे भाजपने यावेळेस अगदी जानेवारी महिन्यापासून चालू केलं राम मंदिराच्या त्या सगळ्या गोष्टीनंतर. आणि नॅरेटिव्ह ठेवण्याची सुरुवात केली होती की भाजप कसा म्हणजे असे विश्वगुरु, हे इलेक्शन्स मध्ये सगळ्या गोष्टी होत्या. तेच नॅरेटिव्ह हे ऍक्च्युली काँग्रेसनी फार उत्तमरित्या ऍक्च्युली उलथवलं असं माझं मत आहे. त्यांनी जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये संविधानाचा पहिला उल्लेख होता. त्याच संविधानाच्या खाली ऍक्च्युली इलेक्शन होते खऱ्या अर्थाने, आणि ते संविधान चेंज करणं खऱ्या अर्थाने अवघड आहे, पण ते नॅरेटिव्ह परफेक्टली सेट झाले की संविधान वाचवायचंय. त्याचबरोबर अजून एक नॅरेटिव्ह झालं होतं अनएम्प्लॉयमेंटवर बोलत नाही. त्यानंतर एक नॅरेटिव्ह सेट झालं की गरिबांचं काय, नॅरेटिव्ह सेट झालं की रिझर्वेशन पूर्णपणे ऍक्च्युली काढून टाकतील. सो जे नॅरेटिव्ह आधी होतं की सेक्युलरिझम आणि या नॅरेटिव्हच्या मध्ये न जाता काँग्रेस आणि बाकीच्या लोकांनी ही नवीन नॅरेटिव्ह जास्त चांगल्या पद्धतीने बाहेर काढली आणि या नॅरेटिव्हचा त्यांना चांगला फायदा झाला. मला वाटतं ही पहिली इलेक्शन आहे याच्यामध्ये 4थ्या फेज पर्यंत भाजप हे ऍक्च्युअली काँग्रेसचं नॅरेटिव्ह चेस करत होतं.
जो विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग काइंड ऑफ थिंग. तर पुढच्या प्रश्नाकडे येतो. राष्ट्रीय पक्षांकडून थोडं प्रादेशिक पक्षांकडे मी वळतोय की गेल्या दोन्ही इलेक्शनमध्ये असं जाणवलं की दोन राष्ट्रीय पक्षांमधला हा सामना आहे का, आणि मोदी वर्सेस राहुल गांधी असंही त्याला काही वेळेला रूप आलेलं होतं. पण आत्ताच्या इलेक्शनच्या रिझल्ट नंतर असं दिसतंय की काही प्रादेशिक पक्ष जे आहेत ते परत वर येत आहेत का. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी असेल, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टी असेल, नंतर पश्चिम बंगालचा विचार केला तर तृणमूल काँग्रेस असेल. तर ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे 1991 नंतर आपण ज्यावेळेस लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन स्वीकारलं, त्याच्यानंतर नरेंद्र मोदींचा 10 वर्ष हा एक खऱ्या अर्थाने फक्त ॲबेरेशन म्हणायला पाहिजे. कारण का एकूण जो कालखंड भारताचा जो आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्याकडे प्रादेशिक पक्ष हे ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सहभागी असतात, कायम असतात. दिस इज अ कोलिशन पॉलिटिक्स. भाजपने पण कधीही असं स्वतःहून सांगितलं की आम्ही एकटेच राज्य करतोय. त्यांनी ऍक्च्युली कायम एनडीए हेच सांगितलं. जरी भाजपकडे पूर्ण बहुमत होतं, एक हाती बहुमत होतं गेली 10 वर्ष, तरी पण कायम ते सांगत होते की आमचं एनडीएच आहे. का? कारण त्यांना ते दाखवणं गरजेचं होतं. त्यांना हे कळत होतं की काही राज्यांमध्ये आपलं सत्ता नाहीये, आपल्याला तिथं स्थान नाही. या इलेक्शननी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवून दिली की प्रादेशिक ज्या आयडेंटिटीज आहेत त्या पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत भारतीय लोकांसाठी. तेलुगू देसमकडं ही प्रादेशिक राजकारणाची सुरुवात एखादा अजिबात नाही. तिकडे आता YSRCP होतं, तर तेलुगू देसमाला ह्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. पण तुझं नीट बघितलं असतं महाराष्ट्र असेल किंवा तुझं नीट बघितलं असतं उत्तर प्रदेश असेल, समाजवादी पार्टी हा पक्ष उत्तर प्रदेशच्या बाहेर अजिबात महत्वाचा नाहीये. पण उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या पेक्षा जास्त जागा निवडून आणणं इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आज म्हणलं तर ऍक्च्युली आम आदमी पक्ष पण प्रादेशिकच झालाय. पंजाबमध्ये फक्त जिंकतोय. राजस्थानमध्ये पण बरेचसे छोटे छोटे पक्ष जिंकलेले आहेत, 2 छोटे पक्ष जिंकलेले आहेत. अनेक छोटे पक्ष म्हणजे RLD पासून, अपना दल पासून ते महाराष्ट्रामध्ये तर 5 पक्ष आहेत एकत्र. कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलर आलेला आहे, त्यांची 2 सीटं आलेली आहेत. नंतर बिहारमध्ये तर प्रादेशिक पक्षांचा चांगलाच बोलबाला दिसतोय. भाजपला ऍक्च्युली जनता दल युनायटेड एवढी सीट आहेत. आधी असं वाटलं तरी एखाद्याच त्यांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, पण तसं न होता त्यांचा स्ट्राईक रेट जनता दल युनायटेड एवढाच आहे. आणि सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट तिकडे ऍक्च्युली रामविलास पासवान यांच्या पक्षाचं स्ट्राईक रेट आहे. सो नीट जर बघितला तर ह्या सगळ्यांचं कुठेतरी परत एकदा पुनरुज्जीवन झालंय का. म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा हे फक्त विधानसभेचं इलेक्शन जिंकायची, आज लोकसभेला पण 10 वर्षांनी 3 लोक पाठवतात. ओके, आसाम गण परिषद ही 1 सीट का होईना पाठवायला लागलेली आहे. सो या सगळ्यांचं कुठेतरी पुनरुज्जीवन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे कोलिशन पॉलिटिक्सची ही नांदी थोडक्यात सांगायची. आता थोडंसं शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आता आपण राष्ट्रीय पक्षांबद्दल बोललो, महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रादेशिक पक्षांबद्दलही बोललो. तर आता महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांचा रिझल्ट जो काल आपल्याला दिसला. त्यातली 2 महत्वाची नावं, एक राष्ट्रवादी काँग्रेस जेथे शरद पवार आहेत आणि दुसरं उद्धव ठाकरे की जे शिवसेनेचे आहेत असे. आता या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाबद्दल, चिन्हाबद्दल बरेच काय काय वाद चालू आहेत. त्याच्यावर न बोलता कालच्या रिझल्ट नंतर या दोघांचं महाराष्ट्रातलं महत्व अधोरेखित तर झालंच आहे. पण आता पुढच्या 4 ते 5 महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा देखील आहे. तर आता तुला काय वाटतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि त्यांचे पक्ष यांच्या पुढची रणनीती काय असेल किंवा त्यांचं भविष्य काय असेल? फार इंटरेस्टिंग बाब आहे. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना ही जी एक आधी खरी शिवसेना खोटी शिवसेना याच्याबद्दल मी जाणार नाही, पण ती जी शिवसेना आहे ती त्याचा जडणघडणच पूर्णपणे वेगळी. ती शिवसेना ही ऍक्च्युली पर्सन ओरिएंटेड आहे, पर्सन सेंट्रिक आहे. त्या शिवसेनेला ऍक्च्युली कॅडर असतो वेगळ्या पद्धतीचा. ती ग्रामीण भागांमध्ये जरी पसरलेली असेल तरी पण ती मराठवाड्यामध्ये जास्त पसरलेली आहे, पश्चिम महाराष्ट्रात कमी आहे. त्यांचे ऍक्च्युली मुद्दे वेगळे आहेत पूर्णपणे. त्यांचे मुद्दे हे राष्ट्रवादी काँग्रेस सारखे म्हणजे कोऑपरेटिव्ह ऍक्च्युली संस्थांमधून तयार झालेली ही पार्टी नाही. त्यामुळे ही पार्टी ही ऍक्च्युली कायम व्हेव्ह मध्ये येते. शिवसेना महाराष्ट्रामध्ये कायम व्हेव्ह मध्ये जिंकते. शिवसेना कधीतरी एकदम एमला जाते आणि कधी कधी फार मोठी होते, पण ती व्हेव्ह मध्ये जिंकते. शरद पवारांची पार्टी म्हणजे NCP, दोन्ही अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गट म्हणून यांची पार्टी कॉपरेटिव्ह बेस्ड.
यांची पार्टी ही एब आणि वरती असते, त्यांचं कॉन्स्टंट प्रेझेन्स हा ग्राउंडला तुम्हाला कंटिन्युअस दिसतो, 5 वर्षांमध्ये कंटिन्युअसली असतो. अजित पवारांनी जरी एकच सीट जिंकलं असेल आता, तरी पण अजित पवारांकडचे जे नेते जे आता आहेत ते अजित पवारांकडेच राहिले तर त्यातले निदान 20 ते 25 नेते हे परत विधानसभेचं इलेक्शन जिंकू शकतात, कारण ते त्या एरियाजमध्ये अतिशय स्ट्रॉंग आहेत. दिलीप वळसे पाटलांसारखे, छगन भुजबळांसारखे, हसन मुश्रीफांसारखे, ओके, तटकर यांची मुलगी जिथून येते ते तो रिजन असेल. अजित पवार सत्वा बारामतीत, अजित पवार बारामती विधानसभा नाही हरणार जरी बारामती लोकसभा हरले तरी. सो अशा ठिकाणी जर ते सगळे लोक स्ट्रॉंग आहेत तर एखाद्या वेळेस त्यांना जो आता अपयश आलंय तर तेवढ्या प्रमाणात अपयश येणार नाही. ऑन द अदर हँड शिवसेना जर राईज मध्ये गेली आणि जर लोकांचा विचार हा शिवसेना, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे, तर कुठेतरी शिंदेची शिवसेना ही जास्त रिजनल होईल, जास्त अजून लोकल एरियाजमध्ये जाईल. आणि जो आत्ताचा त्यांचा पण यश चांगलं आहे, 7 जागा त्यांनी पण जिंकलेल्या आहेत, त्या तेवढ्या त्यांचं ह्याच्यापर्यंत जाऊ शकणार नाही. काँग्रेस ह्यांना सगळ्यांना किती अकोमोडेट करतंय हे पण महत्वाचं आहे. 13 जागा जिंकलेल्या आहेत महाराष्ट्रात आणि सगळ्यात मोठा पक्ष आता महाराष्ट्रातला काँग्रेस आहे. आणि काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्याच्यामध्ये जागा सर्वात जास्त आहेत आणि लीडर सगळ्यात कमी आहेत. वेळेस ऍक्च्युली अजित पवारांची राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये लीडर सर्वात जास्त आहेत आणि जागा सगळ्यात कमी. बरोबर. सो एक इंटरेस्टिंग बाब आहे. त्यामुळे विधानसभेच्या इलेक्शन मध्ये कॅल्क्युलेशन ह्याच्यापेक्षा वेगळी आहे. आत्ताच्या ह्याचं सेम कुठेतरी चित्र आपल्याला विधानसभेत बघायला मिळेल का हे म्हणणं म्हणजे फारच चुकीचं आहे असं मला. मुद्दे वेगळे असतात विधानसभेचे. धन्यवाद स्वानंद. आजचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.